नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचन मध्ये। तर मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडे। तर बघा मैत्रिणींनो, इतकी छान रेसिपी आहे साबुदाणा वड्याची। कधी कधी आपल्याला साबुदाणा भिजत घालायची आठवण राहत नाही, मुलांना सारखं साबुदाणा खावं असं वाटत नाही। त्यामुळे मी एकदम सोपी पद्धतीची साबुदाणा वड्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। ही रेसिपी तुम्ही एकदम ताबडतोब बनवू शकता, साबुदाणा न भिजत घालताही तुम्ही बनवू शकता। चला मग सुरुवात करू आपण आता। तर आता मैत्रिणींनो, आपण काय करू, सर्वात पहिले बटाटे शिलून घेऊ। एवढे छान कुरकुरीत लागतात हे साबुदाणा वडे, आणि आपण खूप पटकन पण बनवू शकतो ना। ही अशी रेसिपी माझी आई खूप बनवायची, त्यामुळे मी आईकडूनच हे शिकलेले आहे आणि मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आता बटाटे शिलून झालेले आहे माझे, शिलून आणि किसून पण झालेले आहे। आपण याच्यामध्ये 2 वाटे साबुदाणा घेऊया। तर हा किसलेला बटाटा यात टाकून छान असं वॉश करून घ्यायचं। चांगल्या प्रकारे वॉश करून घ्यायचं, 3 पाण्याने 3 वेळेस वॉश करून घ्यायचं याला। हे बघा, एकदम छान दिसतो आपला साबुदाणा। आणि हीच भांडे त्यामध्ये काढून घ्यायचं याला। एक 10-12 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घ्यायच्या। हे साबुदाणा वडे 5 ते 6 माणसांसाठी बनवत आहे। आपल्याही घरामध्ये जेवढे माणसं असतील तेवढे आपण बनवू शकता। मध्ये थोडासा जाडसर असा शेंगदाणा कूट टाकत आहे, आणि हे मी टाकत आहे राजगिरा पीठ। या राजगिरा पीठाने काय होतं, एकजीव होतं हे पूर्ण, आणि वडे खूप छान जमतात, खूप छान येतात। आणि हे आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। याला तर छान असं मिक्स करून घेऊ। हे मी मिश्रण आता पूर्ण तयार करून घेतलेलं आहे, आणि हे पूर्ण मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता मी हे बनवायला घेते। इडली पात्र घ्यायचं, याच्यामध्ये पाणी टाकून गॅसवर आता गरम करायला ठेवून देऊ पाणी आपण। खाली तेल लावून घ्यायचं इडली पात्राला छान असं। नंतर आपण याचे आता वडे बनवून घेऊया। असे वडे बनवून घ्यायचे। बघा किती छान येत आहे आपले वडे। हे या पात्रामध्ये ठेवून घ्यायचे, असे पात्रामध्ये ठेवून घ्यायचे।
आता आपल्या पाण्याला उकळी होऊ द्यायचं. बघू आपण झाकण काढून तयार आहे का. छान झालेले आहे ते. आता वय आता थंड करण्यासाठी ठेवूया. थंड झाल्याच्या नंतर त्याला याला तळून घेऊ. आता आपण तेल गरम करण्यासाठी आपण गॅस चालू करून तेल कढईमध्ये ठेवून केलेले आहे. बघा किती छान आलेले आहे. तर आता आपण एक एक वडे तेलामध्ये टाकून घेऊ. बघा किती छान वाटते. किती छान ब्राऊन कलर आलेला आहे वड्यांना. तर असंच आपण तळून घेऊया. तर आपले कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा व अशा भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.